या ठिकाणी किडवाई मार्ग जो 4 रस्ता म्हणून ओळखला जातो, वड्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. मागील 3 तासांपासून या ठिकाणीही 2 ते 2.5 फूट पाणी आहे आणि अद्यापही पाण्याचा निचरा पाहिजे तेवढा झालेला नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत त्या अडकलेल्या आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे तो सहन करावा लागतो आहे. शाळा सुटल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील जे पालकांना त्यांच्या मुलांना घेऊन जाताना अडचणी येत आहेत. आपण हे जे दृश्य बघतोय हे या ठिकाणी पाण्यातून वाट काढत कसरत करत त्यांना या ठिकाणी घरापर्यंत जावं लागतं आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान आहे ते झालेलं आहे. इथले स्थानिक आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघतोय की इथलं जे इलेक्ट्रिक जो मीटर आहे तो या ठिकाणी त्याचा या ठिकाणी ब्लास्ट झालेला आहे. पाणी सतत गेल्यामुळे या ठिकाणी हे ब्लास्ट झालेला आहे. त्यामुळे दुर्लक्ष हा प्रशासनाचा या ठिकाणी दिसून येतोय. या ठिकाणी करंट लागण्याची देखील दाट शक्यता आहे, कारण ब्लास्ट आहे तो या ठिकाणी या मीटरचा झालेला आहे, बेसच्या मीटरचा ब्लास्ट झालेला आहे. त्यामुळे एक हलगर्जीपणा प्रशासनाचा या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. पाणी आहे, पाण्याजवळच तो मीटर आहे, विजेचा मीटर आहे. ट्रान्सफॉर्मर म्हटलं जातं, छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर असतात त्या ठिकाणी ब्लास्ट झालेले आपल्याला दृश्य ही ऑन कॅमेरा आपल्याला आत्ता पाहायला मिळालेले आहेत. त्यातूनच त्या ठिकाणीच नागरिक आहे त्या पाण्यातून वाट काढत जात आहे. त्यामुळे एक धोकादायक परिस्थिती या ठिकाणी मुंबईकरांच्या समोर आहे. अशा स्थितीत देखील मात्र प्रशासनाकडून कोणती या ठिकाणची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. पाण्याचा निचरा काही केला जात नाही आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे मागील 3 तासांपासून या ठिकाणी 2 ते 2.5 फुटापर्यंतचं पाणी सध्या स्थितीत या ठिकाणी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.